तुझ्या 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 रूपाचं चांदन. दादा कसा झालाय स्पेशल चा? एक नंबर. ऐक जेवढं जमतंय ना तेवढंच करायचं. उगाच हात बाजून घेशीला वय बाजू. अहो नाही मी करते की तसं. स्पेशल चहा बनवणं इतकं सोपं काम नाही हे. आगीचं चटकं सोसाया बॉडी तयार लागते आणि त्या चटक्याची सवय बी असावी लागते. पण काही चटके नव्याने बसले तरी दुखतात आणि काही चटके लागल्यावर समजत नाही पण अंगावर जखमा मात्र सोडून जातात आयुष्यभरासाठी. दत्ता एकच सांगतो आणि थेट सांग. एकदा जळून गेलेलं झाड पुण्यांदा किती बी जमिनीत राहा त्याला मुळं फुटत नाही. तुटलेली काच किती बी जोडायचा प्रयत्न केला तरी ती जोडता येत नाही. तसंच एखादं नातं म्हणजे एखाद्या माणसाची जागा रिकामी होती तेव्हा ती जागा दुसरं कोणी घेऊ शकत नाही. तसंच आहे. हाताची पाची बोट एकसारखी नसतात. अहो साधं झाडाचं पान बी एकसारखं नसतं. मग एका माणसाचं प्रेम दुसऱ्यासारखं कसं असेल? काही चुकीचं बोलले असेल तर माफ करा. काय दत्ता भाऊ लय जोरात भाजलेलं दिसतोय. कुंकर घातल्यावर बरं वाटत असेल. चिडू नका चिडू नका. मी पाहिलं तुमचा हात भाजलेला म्हणून विचारलं. चटका असू दे नाहीतर फुंकर दोन्ही बी सारखंच असते आपल्याला. काय झालं? दत्ता भाऊंच्या प्रेमात पडलीस. प्रेम नजरेत दिसतंय तुझ्या. नको चुकीच्या वाटानं जाऊ. तुझ्या वाटानं चालायला लागली ना त्या वाटवर काटच काटत. नको स्वतःच्या हातानं आयुष्य उद्ध्वस्त करू. आई पण मी नक्षे नक्षे तुझं नशीब वेगळं आहे ग बाई. तुझ्या रूपाला सौंदर्याचा शाप आहे तसाच तुला प्रेमाचा पण शाप आहे. तू ज्यांच्यावर प्रेम करते असं कोण आहे तुझ्याजवळ? मी आत्ता इथं तुझ्या समोर उभी पण तुझी आई म्हणून आहे. अक्षय आहे तुझ्या सोबत. ज्या बाबाला तू एवढा जीव लावला त्या बाबानं काय केलं? नको या वाटानं जाऊ पोरी. हे सगळं तुझ्या समोर आहे तरी तू कदाचित तुझी पावलं अशी चुकीच्या मार्गाने पडत असावीत म्हणूनच दत्तगुरूंनी मला इथं तुला सावध करायला पाठवले. एक नाही दोन जीव उद्ध्वस्त होते
तुझ्या पुढे जाण्यामुळे दत्ताभाऊंचं पण आयुष्य उद्ध्वस्त होईल. इथेच थांब, विचार कर यावर. आई म्हणाली तसं खरंच दत्तासाहेबांनी माझं होलिका देवी, पाव ग बाय पाव. याला म्हणतात जाळ आणि धूर संकटच. हाय दत्ता भाऊ, मला शोधा आलता ऐकलं, काय काम काढलं? शंकर्या, याच्या चुकांचा पाडा ऐकून दाखव. पहिली चूक, दत्ताभाऊंना हॉस्पिटलमध्ये जाण्यापासून रोखलं. आणि दुसरी चूक, ॲम्ब्युलन्स हॉस्पिटलमध्ये न नेता भलतीकडेच घ्यायला लावली. तुमचा जीव घेण्यासाठी केलं. कुणी वाचवलं मग? हे नको घेऊ का तुझं नाव? हा घेऊ का? डाव कुणी उधळून लावला? ही ना ह्या घरची सुपर वुमन. पण एक गोष्ट आहे दत्ता, लय डेरिंगबाज आहे तुमची पोरगी. नको, आपलं नक्षत्र काळजातच भिडली बघा. ते तिचं गाडी चालवणं, फायटिंग करणं, आरा लय डेंजर. मानगुट खाली घालायचं आणि पाय धरायचं. हा कानाची भोक झाली ती का? पाय धर तिचा आणि परत इकडं फिरकायचं बी नाही. आता तू म्हणतोस तर ते बी कर. दत्ताभाऊ, जाऊ दे की, कशाला त्याचे पाय धरायला लावताय? तर यमला आपण हुसकावून लावू.
त्याला कोपऱ्यातच घेतो. नाही शंकर्या, त्याची आकडी बाहेर निघाली पाहिजे. हे नको बोल, पडू तुझ्या पाया. तुझं पाय धरण्यापेक्षा तुलाच धरतो की. बोल की, एकदा का मी तुझं पाय धरलं की मग दत्ताला तुझं खरं रूप दाखवून दे ना. धरू तुझं पाय. झुकला का? ओरे झुकतो की? मला चालल तिचं पाय धरलेलं, पण एकदा तिला बी विचार की तिला चालल का की मी तिचं पाय धरलेलं. दत्ता एकच सांगतो आणि एकदाच सांगतो, दत्तासमोर प्रश्नांची सरबती करायची नाही. सांगितलं तेवढंच करायचं आणि निघायचं इथनं. नको काय करू सांग की तू. पाय काय तुलाच अख्खाच्या अख्खा धरतो की. एकदा का दत्ताला कळलं की मग तो तुला बाहेर काढत. मग तू फक्त माझी. अहो दत्ता भाऊ जाऊ द्या की, कशाला विषय वाढवताय. जायला सांगा यम ला इकडून. दत्ता एकदाच सांग, सुटलेला बाण आणि दत्तानं बोललेला शब्द परत माघारी घेता येत. दत्ता भाऊ आई साहेबांनी बोलावलंय. त्यासनी म्हणाव नंतर येतो. वागतो का आता? अरे लगेच बोलावलंय. रेखाचा फोन येऊन गेला. शंकर्या, हा यानं माफी मागितले बिगट सोडू नको याला. वय दत्ता भाऊ. ही रेखा कोण आहे? कोण आलं नवीन पाखरू? तुला तर ठावा असेलच की. दत्ताचा चेहराच पार गोरा मोरा झालता. का आलाय तिथे? काय पाहिजे तुम्हाला? आता कसं फायद्याचं बोललीस. तुझ्या बी आणि माझ्या बी. मला फक्त तू पाहिजे, पण गोऱ्या मोऱ्या रंगाची आणि चांदण्यावानी लख. यम जास्त फटफट करू नकोस ना. ए तू सारखा कशाला मध्ये मध्ये येतो रे? गप. मोरेच्या काळजाला जे भिडत ते मोरे घेऊनच राहतोय. म्या तुला हिला इकडून नेऊ देणार नाही. अरे पण मग फरफटत नाही. पण म्या हिला इथनं घेऊन जाणार हे मात्र नक्की. आता काय पाहिजे तिला? कशा पाहिजे ती इकडं? माहित नाही. तिने एवढंच सांगितलं की तिला तुला भेटायचंय. पण काहीतरी तर बोलली असेलच की. हा म्हणजे माफी मागायची किंवा अजून काहीतरी फोनवर काहीतरी तर बोलणं झालं असेल.
तसं काय बी बोललेली नाहीये ती. मागल्या याला तिनं जो काय कुटाणा केला तो तिला पुरा नाही झाला वाटतं. माझं तर डोकंच चालन झालंय. बर तिने तुम्हासनी का फोन केला असेल? ते बघता येईल रे नंतर. दत्ता, आधी तू ठरव, तुला तिला भेटायचं हाय का नाही? तू मला शिकू नगस. म्या काय करायचं ते यम यम म्हणतात मला. एकदा का ठरवलं तर यमाला बी ऐकत नाही आपण. मुकाटानं आलीस तर ठीक, नाहीतर नाहीतर काय काय कराल? जीव घ्याल? माझं खरं रूप लोकांना दाखवाल? नाही 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 नाही, यातलं काय बी नाही. तुझी माय हित आहे, पण तुझा भाऊ तो धर्मिंदर तो अजून मी माझ्याकडे आहे. फक्तच ते एक ठिणगी, मग सुरुंग लागलाच म्हणून समज. आता तू ठरव काय करायचं ते. ए यम यम, उगा धमक्या. दादा थांबा. जर याच्यामुळे माझ्या आई आणि अक्षयला जाऊ देणार असाल तर मी तुमच्या सोबत यायला तयार आहे. तिचं थोबाड बी बघायची इच्छा नाही माझी. कळवून टाका तिला इथं येऊ नको म्हणून. मागल्या वेळेला लाटाडून गेली, आता परत यायची गरजच नाही. तिनं दिलेला जखमा अजून बी भरून नाही आल्या. आता अजून घाव सोसायचं नाही. माग जे काय झालं त्यापासून पळून जाण्यापेक्षा त्याला सामोरं जा मर्दा. ती यायचं म्हणते ना, मग एकदा भेटून घेच तिला. बघ काय म्हणणं आहे तिचं. नाही ना, तिला बघितलं तरी जुनं आठवतं. रागात असं उसळून येतं माझं. मग काढून टाक तिला पूर्णपणे आयुष्यातून. एक घाव घाल आणि शे संपून टाक कायम. कशा पाहिजे तिचा फोटो बघून झुरत असतोस? हा, काढून फेकून देतो फोटो. खरं आहे बघ दत्ता भाऊ, भूतकाळात अडकून पडण्यापेक्षा पुढे जा आता. तशी बी त्या पोरीची ही करायची लायकीच नव्हती र. जाताना बी समधी नासाडी करून गेली बघ. अरे ती पोरगी तुझ्या आयुष्यातनं गेली नव्हतं, तेव्हापासून तुझ्या चेहऱ्यावर हसू बी पाहिलेलं नाही आम्ही. काय काय म्हणली तू? परत बोल, परत बोल. मी सोबत यायला तयार आहे. ये नक्षी डोक्यावर पलटी का तू? म्या तुला जाऊ देणार नाही. ए तू गप रे. ते काय करायचं ते म्या आणि ही बघून घेऊ. चल ग न, कुठं ऐकते येड्याचं. चल जाऊ आपण दोघं. मी येईन, पण माझी एक अट. अट आणि तुझी आणि म्या ऐकन वाटतं. दुसरा पर्याय नाहीये तुमच्याकडे. नाहीतर मी दत्ता साहेबांना सांगेन की तुम्ही माझी माफी तर मागितलीच नाही, शिवाय माझ्यावर हात टाकेल. हे नको, चांगलीच राजकारणी झाली बाई तू. दत्ता प्रेमात पडला का काय तुझ्या? त्यांचं माहित नाही, पण माझं प्रेम आहे त्यांच्यावर. मी जर तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या आईला आणि अक्षयाला जाऊ द्यायचं. त्यांच्या मागे पण फिरकायचं नाही. ते सुखरूप असल्याचं मला कळलं की मी तुमची.
ए नक्षे, असला काय बी येडेपणा करणार नाहीयेस तू. नाही दादा, त्या सगळ्याला कधी ना कधी थांबा लागायलाच हवं. पण त्याआधी मला दत्ता साहेबांना त्यांच्या भूतकाळातून बाहेर काढायचं, त्यांना सावरायचं. दत्ता, अरे सावर स्वतःला. उद्या जर का ती पोरगी इथं आली आणि म्हणली की तुझ्या संगच लगीन करायचंय, तर काय उत्तर देणार आहेस? तिला काय उत्तर द्यायचं ते देतील की दत्ता भाऊ. होय ना दत्ता भाऊ, द्याल ना उत्तर? का करशील लग्न रेखा सोबत? दत्ता थांब. अरे दत्ता. महेश्वरी, आपल्याला ही गोष्ट थंड डोक्यानं हाताळावी लागणार आहे. ती पोरगी येईल तेव्हा येईल, तेवढ दत्ताला बी सावरायला जरा ये भेटू दे. आणि जो काही निर्णय घ्यायचा आहे ना, तो त्याला त्याच्या मनाप्रमाणे घेऊ दे. अचानक हे समज असं कसं काय फिरायला लागलं? काय येत असेल ती रेखा इथं?